नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जानेवारी महिना जो 2022चा आता नुकताच संपलेला आहे त्या सर्व महिन्यातले आपण काय करणार आहोत, जानेवारी महिन्यातले सर्व प्रश्न जे काही बनत आहेत ना ते सगळे प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ते वन लाइनर असणार आहेत, कारण की पर्याय द्यायला व्हिडिओ खूप लांबी वाढते आणि आता सध्या आपल्याला परीक्षा तोंडावर आहे त्यामुळे वेळ खूप कमी असतो विद्यार्थ्याकडे। त्यामुळे आपण लवकरात लवकर व्हिडिओ संपला पाहिजे, जास्तीत जास्त रिव्हिजन झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण सिंगल लाइनर प्रश्न बनवलेले आहेत। तर मग आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। तर नवीन असेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि आता लगेच व्हिडिओ सुरू करूया, कारण की जास्त वेळ घ्यायचा नाही आहे। तर पहिला प्रश्न आहे बघा, कोणत्या उद्योगावरील 1 जानेवारीपासून लागू होणारी जीएसटीची वाढ रद्द करण्यात आली आहे? तर तो उद्योग कोणता आहे? कापड उद्योग। कापड उद्योगावरची 1 जानेवारीपासून लागू होणारी जीएसटीची वाढ रद्द केली आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, माय लाईफ इन फुल वर्क फॅमिली अँड आवर फ्युचर या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? प्रश्न काय आहे? माय लाईफ इन फुल हे पुस्तक कोणाचं आहे? सरळ सरळ आपल्याला विचारलेलं आहे, तर ते आहे इंदिरा नुई यांचं ते पुस्तक आहे आणि त्यांना सोबत लेखक आहेत लिसा कशिनर, या दोघींनी ते लिहिलेलं आहे। काय कोणी लिहिलेलं आहे? इंदिरा नुई आणि लिसा कशिनर यांनी। आणि ते पुस्तक कुणाचं आत्मचरित्र आहे किंवा कुणाचं आहे ते? तर इंदिरा नुई यांचं आहे, माय लाईफ इन फुल। एवढं लक्षात ठेवायचं, पुढचं नाही लक्षात ठेवलं तरी चालतं। तिसरा प्रश्न आहे, द डार्क अवर इंडिया अंडर लॉकडाऊन्स या पुस्तकाचे संपादक कोण आहेत? प्रश्न काय? द डार्क अवर इंडिया अंडर लॉकडाऊन्स या पुस्तकाचे संपादक कोण आहेत? तर त्याचे संपादक आहेत चिराग ठक्कर। पुढचा प्रश्न, युवा आशिया चषक क्रिकेट अंडर 19 स्पर्धेचा विजेता संघ कोणता? प्रश्न काय आहे? युवा आशिया चषक या अंडर 19 क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत त्यांचा विजेता संघ कोण आहे? तर तो आहे भारत। भारतानं श्रीलंकेला हरवून हा युवा अंडर 19 आशिया चषक जिंकलेला आहे। पुढचा प्रश्न पाहूया, महिला आशिया चषक फुटबॉल स्पर्धा कुठे सुरू आहेत किंवा कुठे झाल्या? तर याचं योग्य उत्तर आहे भारतामध्ये त्या स्पर्धा झालेल्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, महिला आशिया चषक हॉकी स्पर्धा कोणत्या ठिकाणी झाल्या? तर याचं योग्य उत्तर आहे मस्कत, ओमानमधील मस्कत या ठिकाणी महिला आशिया चषक हॉकी स्पर्धा झालेल्या आहेत। पुढचा प्रश्न घेऊया, कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान मिळाला आहे? तर तो मिळालेला आहे अजय कुमार कक्कड यांना। कोणता सन्मान आहे? तर नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा सन्मान अजय कुमार कक्कड यांना मिळालेला आहे, जे की भारतवंशीय आहेत। प्रश्न फास्ट घेतोय कारण की प्रश्न भरपूर आहेत आणि वेळ कमी आहे, त्यामुळे लवकरात लवकर रिव्हिजन होण्यासाठी आपण फास्ट प्रश्न घेत आहोत। आता पुढचा प्रश्न पाहूया, शाळांमध्ये पढे भारत हा उपक्रम कोणत्या मंत्रालयाचा आहे? कोणता उपक्रम? पढे भारत हा उपक्रम, तर तो आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा, ज्याच्यामध्ये 100 दिवस वाचन अभियान राबवलं जाणार आहे किंवा राबवलं गेलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, ब्रिटनच्या राणीच्या हस्ते कोणाला मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर ही मानाची पदवी बहाल करण्यात आली? तर ती यमा रॅडुकानो या मुलीला किंवा या ब्रिटनच्या नागरिक महिलेला ती बहाल करण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? प्रश्न काय आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? तर ते आहेत भारत सासने आणि हे जे संमेलन होणार आहे ते होणार आहे उदगीर या ठिकाणी। निवड कोणाची झाली आहे? तर भारत सासने यांची निवड झाली आहे कोणत्या? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी। हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आता यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया, 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याचे नाशिकला जे झालं होतं त्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर अध्यक्ष होते जयंत नारळीकर। 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते जयंत नारळीकर, जे की नाशिकला झालेलं आहे। आणि 95 होणार आहे उदगीरला, त्याचे अध्यक्ष आहेत भारत सासने। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया, मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी उभारलं जाणार आहे? प्रश्न काय? मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी उभारलं जाणार आहे? तर उत्तर आहे मेरठ, उत्तर प्रदेशातील मेरठ या ठिकाणी हे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठ उभारलं जाणार आहे, ज्याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या राज्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिलं आहे? प्रश्न काय? कोणत्या राज्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50% आरक्षण दिलं आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे हरियाणा या राज्यानं महिलांना त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे। आता पुढचा प्रश्न पाहूया,
टेस्लाच्या ऑटो पायलट टीमचे पहिले कर्मचारी म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली आहे? प्रश्न काय? टेस्लाचे जे ऑटो पायलट टीम आहे तिचे कर्मचारी म्हणून कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची निवड झाली? जे की पहिले आहेत ते आहेत अशोक येल्लुस्वामी आणि हे तिचे प्रमुख देखील आहेत. कोणत्या टेस्लाच्या ऑटो पायलट टीमचे कोण प्रमुख आहेत? अशोक येल्लुस्वामी जे की भारताचे आहेत. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. PSA जागतिक महिला क्रमवारीमध्ये 10व्या क्रमांकावर कोणत्या भारतीय खेळाडूची निवड झाली आहे? कोणत्या क्रमवारीत? PSA जागतिक महिला क्रमवारीत. आणि कितव्या क्रमांकावर? तर 10व्या क्रमांकावर. कोणाची निवड झाली? तर ज्योत्स्ना चिन्नप्पा या भारतीय खेळाडूची निवड झाली आहे. आणि ती कोणता खेळ खेळते? तर स्क्वॅश ह्या खेळामध्ये ती खेळत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मोहम्मद हाफिज हा पाकिस्तानचा क्रिकेटपटू आहे. त्याने जानेवारी महिन्यात निवृत्तीची घोषणा केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्ड लाईफ म्हणजेच क्लॉ या संस्थेच्या अहवालानुसार यावर्षी भारतामध्ये वाघाच्या मृत्यूमध्ये किती टक्के वाढ झालेली आहे? तर क्लॉ या संस्थेच्या अहवालाने वाघांच्या मृत्यूत किती वाढ झाली असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे 33% वाढ झालेली आहे. आणि सर्वाधिक मृत्यू जे आहेत ते मध्य भारतात झाले आहेत. मध्य भारत म्हणजेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 3 राज्यामध्ये मिळून ते काय झाले आहेत? सर्वाधिक मृत्यू झाले आहेत, जे की 33% आहेत. कोणती संस्था आहे? क्लॉ म्हणजेच कन्झर्वेशन लेन्सेस अँड वाईल्ड लाईफ. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. प्रथमच ONGC या सरकारी कंपनीच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर ONGCच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून अलका मित्तल यांची निवड झालेली आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार कधी मिळाला होता? आता सिंधुताईंचं निधन झालेलं होतं त्यामुळे हे प्रश्न आहेत. तर सिंधुताई सपकाळ यांना 2021ला पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. आणि आता आपण पुढचा प्रश्न पाहू तोही सिंधुताई सपकाळ यांच्याशीच रिलेटेड आहे. तर सिंधुताई सपकाळ यांनी कोणती संस्था स्थापन केली होती असा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ममता बालसदन ही संस्था सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केली होती. पुढचा प्रश्न आहे. दुसऱ्या विश्व अहिराणी साहित्य संमेलन कधी झालं? तर हे दुसरं विश्व अहिराणी साहित्य संमेलन ऑनलाईन झालेलं आहे, जे की 22 ते 24 जानेवारी 2022 दरम्यान झालेलं आहे. हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. पहिल्यांदाच कोणाच्याही मदतीशिवाय एकटीने दक्षिण गोलार्ध सर करण्याचा विक्रम कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेने केला? प्रश्न काय आहे की पहिल्यांदाच कोणाच्या मदतीशिवाय एकटीने दक्षिण गोलार्ध सर करण्याचा उपक्रम कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेने केलेला आहे? तर याचं उत्तर आहे हरप्रीत चंडी नावाची महिला आहे, जी की भारतीय आहे आणि तिला टोपण पोलरप्रीत असं आहे. तिनं हा काय केला आहे? विक्रम केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. दक्षिण आफ्रिकेतील भारतीय गोलंदाजांची सर्वोत्तम कामगिरी कोणत्या खेळाडूने केलेली आहे? म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये आत्तापर्यंत जे काही भारताचे बॉलर्स आहेत क्रिकेटमध्ये तर यांच्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी आत्ता कोणी केली आहे असा प्रश्न आहे. तर ती कामगिरी केली आहे शार्दुल ठाकूरने, जे की 61 रन देऊन 7 विकेट त्याने घेतलेले आहेत. कोणत्या? तर कसोटी मालिकेमध्ये ते त्याने केलेलं आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहू. भारत आणि जपान यांच्या मैत्रीला 70 वर्ष पूर्ण झाले म्हणून भारताकडून विशेष लोगो प्रसिद्ध करण्यात आला. तो कोणी तयार केला होता असा प्रश्न आहे की भारत जपान यांच्या मैत्रीला म्हणजे भारत आणि जपानच्या मैत्रीला 70 वर्ष पूर्ण झाली म्हणून भारताकडून एक लोगो प्रसिद्ध केला होता आणि तो प्रसिद्ध करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यातून एक विशिष्ट लोगो निवडण्यात आला. तर तो कोणी तयार केला होता? तर त्याचं उत्तर आहे अनुप देव पूर्ती यांनी तो लोगो तयार केला होता. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. IPLमध्ये नव्याने सामील झालेल्या अहमदाबाद संघाचं मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड झाली? प्रश्न काय आहे? IPLमध्ये नव्याने सामील झालेल्या अहमदाबाद संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड झाली? तर उत्तर आहे आशिष नेहरा यांना अहमदाबाद या IPLमधील टीमचं कोच म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात जास्त भाग भांडवल असणारी कंपनी कोणती? प्रश्न काय? जगामधील सर्वात जास्त भाग भांडवल असणारी कंपनी कोणती बनलेली आहे? तर ती आहे ॲपल. ॲपल ही जगातली सर्वाधिक भाग भांडवल असणारी कंपनी बनलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. 100% लसीकरण पूर्ण झालेलं महाराष्ट्रातील पहिलं गाव विचारलेलं आहे की ज्या गावाचं 100% लसीकरण पूर्ण झाले तर ते पहिलं गाव आहे शिवनी, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा जिल्ह्यातलं शिवनी हे गाव आहे. ही बातमी देशोन्नतीला होती. आपण त्या देशोन्नती पेपरवरून ही बातमी घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. अंकशास्त्रामधील पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या भारतीय व्यक्तीने केला आहे? प्रश्न काय आहे? यावर्षीचा अंकशास्त्रातील पहिला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या भारतीय व्यक्तीने केला आहे? तो केलेला आहे JC चौधरी यांनी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कोणी? JC चौधरी यांनी. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न घेऊया.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं देण्यात येणारा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती पुरस्कार यावर्षी कोणाला देण्यात आला? प्रश्न काय आहे? मराठवाडा साहित्य परिषद जी आहे त्यांच्या वतीनं प्राचार्य राम शेवाळकर स्मृती पुरस्कार देण्यात येतो आणि तो यावर्षी कोणाला देण्यात आला? तर तो डॉक्टर युम पठाण यांना देण्यात आलेला आहे. म्हणजेच डॉक्टर युसूफ पठाण यांना तो देण्यात आलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. संयुक्त राष्ट्र दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली आहे? प्रश्न काय आहे? संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्षपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आलेली आहे? तर त्यांचं नाव आहे TS तिरुमूर्ती. यांची निवड त्या संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद विरोधी समितीच्या अध्यक्षपदी केलेली आहे. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 2022च्या क्रमवारीनुसार जगातील सर्वाधिक सुरक्षित विमान कंपनी कोणती आहे? प्रश्न काय? 2022ची एक क्रमवारी आहे आणि तिच्यानुसार जगातील सर्वाधिक सुरक्षित विमान कंपनी कोणती आहे असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे न्यूझीलंड एअरलाइन्स ही पहिल्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. शांघाय सहकार्य संघटनेच्या सरचिटणीसपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न काय आहे? शांघाय सहकार्य संघटना जी आहे तिच्या सरचिटणीस पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर उत्तर आहे चीनचे झांगमिंग हे जे आहेत यांची नियुक्ती शांघाय सहकार्य संघटनेच्या सरचिटणीस पदावर केलेली आहे आणि त्यांचा देश कोणता आहे? चीन आणि नाव काय आहे? झांगमिंग. त्यानंतर पुढचा पाहूया प्रश्न. कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेने केसाने डबल डेकर बस ओढून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे? प्रश्न काय? कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेनं केसाने डबल डेकर बस ओढून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे आशा राणी आणि त्या बसचं वजन आहे 12,216 किलोग्राम. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. ही आशा राणी भारतीय वंशाची आहे आणि तिनं तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, ज्याने की 2 मजली बस ओढली होती आणि तिचं वजन होतं 12,216 किलोग्राम. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. अमेरिकी नौदलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याकडे अण्वस्त्रवाहू जहाजाची जबाबदारी सोपवण्यात आली. तर त्या महिलेचं नाव विचारलेलं आहे की ती महिला कोण होती जिच्याकडे अमेरिकेच्या नौदलात पहिल्यांदाच अण्वस्त्रवाहू जहाजाची जबाबदारी सोपवली होती? तर त्या महिलेचं नाव आहे ॲनी बॉर्न स्मिथ आणि जहाजाचं नाव आहे अब्राहम लिंकन. महिलेचं नाव काय? ॲनी बॉर्न स्मिथ आणि जहाजाचं नाव US अब्राहम लिंकन. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. नंतर आता पुढचा प्रश्न घेऊ. अमेरिका भारत व्यापार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्न काय आहे? अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान व्यापार परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे अतुल केशप यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. सी ड्रॅगन हा पाणबुडी विरोधी सागरी युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान होतो? प्रश्न काय आहे? सी ड्रॅगन हा पाणबुडी विरोधी सागरी युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान होतो? तर याच्यामध्ये सहभागी देश आहेत 6 आणि ते देश कोणकोणते आहेत? तर भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि दक्षिण कोरिया. आणि हा यावर्षीचा युद्ध सराव झालेला आहे अमेरिकेतील ग्वाम या बेटावरती. हे आपल्याला लक्षात ठेवायचे की ग्वाम या प्रांतामध्ये तो झालेला आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. कोणता देश 2022मध्ये अंतराळ स्थानकाचं म्हणजेच स्पेस स्टेशनचं काम पूर्ण करणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे चीन हा देश काय करणार आहे 2022 या वर्षामध्ये स्पेस स्टेशनचं जे काही त्यांचं काम चालू आहे ते पूर्ण करून घेणार आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. इंटरनेट वापरकर्त्यांना कुकीज नाकारणं अवघड असल्यामुळं गुगलला कोणत्या देशानं 169 दशलक्ष इतका विक्रमी दंड ठोठावला आहे? गुगलला एका देशानं दंड ठोठावला. तो किती ठोठावला? तर 169 दशलक्ष. आणि त्याचं रिझन काय आहे? त्याचं कारण होतं की कुकीज नाकारण्याची जी पॉलिसी आहे ती अवघड होती आणि तो देश आहे फ्रान्स. फ्रान्सनं गुगलला दंड ठोठावला होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघू. जागतिक अन्नधान्याच्या किमतीमध्ये 2011च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली आहे? प्रश्न काय? जागतिक अन्नधान्याच्या किमतीत 2011 पासून म्हणजे 2011ची जी तुलना आहे तेव्हापासून आतापर्यंत जर आपण तुलना केली तर किती टक्क्याने वाढ झाली असा प्रश्न आहे. तर आत्तापर्यंत 28% वाढ झाली असं UN फूड एजन्सीचं म्हणणं आहे किंवा त्यांचा अहवाल आहे. हे आपल्याला त्यांच्या अभ्यासातून त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. नुकतीच कोणत्या देशानं हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? प्रश्न काय? नुकतंच कोणत्या देशानं हायपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे? तर तो देश आहे उत्तर कोरिया. उत्तर कोरियाने ही चाचणी घेतलेली आहे आणि उत्तर कोरियाच्या चाचण्या सध्या चालूच आहेत. तर महिन्यामध्ये दरवेळेस 2-4 दिवसामध्ये न्यूज येत आहेत. यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की उत्तर कोरियाच्या सध्या खूप साऱ्या चाचण्या झालेल्या आहेत आणि उत्तर कोरियाच आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. निवडणूक आयोगानं निवडणूक खर्चामध्ये सुधारणा केलेल्या आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत.
तर प्रश्न बघा, निवडणूक आयोगाच्या शिफारशीवरून नुकतीच कायदा व न्याय मंत्रालयाने किती निवडणूक खर्च मर्यादेला मान्यता दिलेली आहे? म्हणजे निवडणूक आयोगाने शिफारस केली आणि कायदा व न्याय मंत्रालयाने तिला मान्यता दिलेली आहे. तर निवडणूक खर्च चेंज झालेला आहे तो बघूया. संसदीय निवडणुकीला 95 लाख रुपयाची मान्यता दिली. विधिमंडळ निवडणुकीला 40 लाख रुपयाची मान्यता दिलेली आहे आणि 2014ची हीच मान्यता संसदीय निवडणुकीसाठी 77 लाख होती, जी आता 95 लाख झाली आणि विधिमंडळ निवडणुकीसाठी जी 30.8 लाख होती ती आता 40 लाख केलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीच्या चौकशीसाठी केंद्रानं 3 सदस्यीय समिती स्थापन केलेली आहे आणि त्यामध्ये समितीचे प्रमुख कोण आहेत असा प्रश्न आहे. प्रश्न काय होता की पंतप्रधान मोदींची सुरक्षा जी आहे ती पंजाबमधलं प्रकरण वगैरे झालं, त्यांचा ताफा अडवला वगैरे, त्याच्यावरती केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आणि तिच्यामध्ये 3 सदस्य आहेत. तर त्या समितीचे प्रमुख कोण आहेत असा प्रश्न आहे. तर समितीचे प्रमुख आहेत पहा, सुधीर कुमार सक्सेना जे की सुरक्षा सचिव आहेत कॅबिनेट सचिवालयाचे, आणि इतर 2 सदस्य आहेत बलबीर सिंग आणि एस सुरेश. हे 3 सदस्य मिळून ती समिती आहे. त्याचे प्रमुख कोण आहेत? सुधीर कुमार सक्सेना. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आता आपण पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न घेऊया. न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये भारतीय संघाची कर्णधार कोण असणार आहे? प्रश्न काय आहे? न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाची कर्णधार कोण आहे असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे मिताली राज ही भारतीय महिला संघाची कर्णधार असणार आहे आणि उपकर्णधार असणार आहे हरमनप्रीत कौर आणि कालावधी असणार आहे वर्ल्ड कपचा 4 मार्च ते 3 एप्रिल 2022. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. डीमॅट खातेधारकाला डिजिटल पद्धतीनं शेअर्स तारण ठेवून कर्ज देणारी पहिलीच कंपनी ठरण्याचा मान कोणत्या कंपनीला मिळाला आहे? प्रश्न काय आहे? डीमॅट खातेधारकाला डिजिटल पद्धतीने शेअर्स तारण ठेवून कर्ज देणारी पहिलीच कंपनी ठरण्याचा मान कोणत्या कंपनीला मिळाला? तर योग्य उत्तर आहे जिओजित या नावाची कंपनी आहे, तिला हे मान मिळालेला आहे किंवा त्यांनी हे सुरुवात केलेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. नुकत्याच झालेल्या गणनेनुसार राज्यामध्ये सर्वाधिक वाघ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? प्रश्न काय? नुकत्याच झालेल्या गणनेनुसार राज्यामध्ये सर्वाधिक वाघ कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे चंद्रपूरमध्ये सर्वाधिक वाघ आढळलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे राज्यामध्ये वाघांची संख्या किती आहे? जे की मागच्या प्रश्नाशीच रिलेटेड आहे. तर राज्यामध्ये वाघांची संख्या आढळलेली 312 वाघ आपल्या महाराष्ट्रामध्ये आढळलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. 9 जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? प्रश्न काय? 9 जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर योग्य उत्तर आहे प्रवासी भारतीय दिवस हा 9 जानेवारीला साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. डिसेंबरचा ICC प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? काय प्रश्न आहे? डिसेंबरचा ICC प्लेयर ऑफ द मंथ कोण ठरलेला आहे? तर त्याचं उत्तर काय आहे? यजज पटेल हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे, तो डिसेंबरचा ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरलेला आहे. आणि पहिला कोण होता? तर आपला ऋषभ पंत होता. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा पुरुष दुहेरीचे विजेते कोण ठरलेले आहेत? प्रश्न काय? ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा पुरुष दुहेरीचे विजेते कोण ठरलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन हे भारतीय दोघं आहेत. यांनी ही ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा दुहेरीमध्ये जिंकलेली आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे? काय आहे? ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धाचा पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गेल मोनफिल्स हा जो फ्रान्सचा खेळाडू आहे तो या स्पर्धेचा विजेता आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा महिला एकेरीची विजेती कोण आहे? प्रश्न काय आहे? ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा महिला एकेरीची विजेती कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ॲश्ले बार्टी ही ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला एकेरीची विजेती आणि पुरुष एकेरीचा गेल मोनफिल्स आणि पुरुष दुहेरीचे विजेते रोहन बोपण्णा आणि रामकुमार रामनाथन. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपण पुढचा प्रश्न बघू. भारताचा 73वा ग्रँडमास्टर कोण बनलेला आहे? प्रश्न काय? भारताचा 73वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भरत सुब्रमण्यम हा भारताचा 73वा ग्रँडमास्टर बनलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील पहिलं ओपन रॉक म्युझियम कोठे उभारण्यात आलं आहे? प्रश्न काय? भारतातलं पहिलं ओपन रॉक म्युझियम कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे हैदराबादला भारतातलं पहिलं ओपन रॉक म्युझियम उभारण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. देशातील पहिली मोबाईल मध प्रक्रिया व्हॅन म्हणजेच मोबाईल हनी प्रोसेसिंग व्हॅन
कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? प्रश्न काय? देशातील पहिली मोबाईल मध प्रक्रिया व्हॅन कोठे सुरू केली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे खादी व ग्रामोद्योग मंत्रालयाने ही सुरू केलेली आहे आणि ती उत्तर प्रदेशामध्ये सुरू केली होती. सिरोहा या गावामध्ये पहिल्यांदा तिथं त्याचं उद्घाटन केलेलं आहे. आणि प्रश्न काय आहे की ही कोणी सुरू केली आहे? तर प्रश्नाचं उत्तर आहे खादी व ग्रामोद्योग मंत्रालयाने ही देशातली पहिली मोबाईल मध प्रक्रिया व्हॅन सुरू केलेली आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. 24व्या ई गव्हर्नन्स परिषदेचं आयोजन कोणत्या ठिकाणी झालं? प्रश्न काय? 24वी ई गव्हर्नन्स परिषद याचं आयोजन कोणत्या ठिकाणी झालेलं आहे? तर उत्तर आहे हैदराबादला ही 24वी ई गव्हर्नन्स परिषद झालेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. डिसेंबरचा ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर आपण मागेही हा प्रश्न घेतला आहे, आता रिपीट झाला आहे. तर याचं उत्तर आहे एजाज पटेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्र फाउंडेशनचा नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोणाला मिळाला? प्रश्न काय? महाराष्ट्र फाउंडेशनचा नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार कोणाला मिळाला? तर याचं योग्य उत्तर आहे अंशुल छत्रपती यांना हा महाराष्ट्र फाउंडेशनचा नरेंद्र दाभोळकर पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक म्हणजेच AIIB च्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? प्रश्न काय? एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर उत्तर आहे उर्जित पटेल यांची त्या AIIB च्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? प्रश्न काय? भारतातली पहिली वॉटर टॅक्सी सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू होणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे मुंबईमध्ये ही वॉटर टॅक्सी सर्व्हिस सुरू होणार आहे, जी की भारतातली पहिली आहे. मग उत्तर काय आहे? मुंबई. पुढचा प्रश्न बघू. बहाने छोडो टॅक्स बचाव हे अभियान कोणी सुरू केलेलं आहे? प्रश्न काय? बहाने छोडो टॅक्स बचाव अभियान कोणी सुरू केलेलं आहे? तर उत्तर आहे SBI जनरल इन्शुरन्स या इन्शुरन्स कंपनीने हे सुरू केलेलं आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. पहिला स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक. प्रश्न काय? पहिला स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक कधी साजरा करण्यात येणार आहे किंवा आता हा साजरा झालेला आहे? तर हे प्रश्न जानेवारीतले आहेत, त्यामुळे असा प्रश्न आहे. तर तो साजरा झालेला आहे 10 ते 16 जानेवारी दरम्यान. कोणता वीक? तर पहिला स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन वीक. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिल्या IVF वासराचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे अहमदनगरला हे पहिलं IVF वासरू जन्माला आलेलं आहे, जे की भारतातलं पहिलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कोणतं? प्रश्न काय? देशातील पहिलं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कोणतं बनलेलं आहे? तर याचं उत्तर आहे IC15 या नावाचं देशातलं पहिलं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज आहे. पुढचा प्रश्न घेऊया. गुगलने नुकतेच कोणत्या भारतीय महिलेचे डुडल प्रसिद्ध केलं होतं? प्रश्न काय आहे? गुगलनं नुकतंच कोणत्या भारतीय महिलेचं डुडल प्रसिद्ध केलं होतं? तर योग्य उत्तर आहे फातिमा शेख यांचं डुडल गुगलने प्रसिद्ध केलेलं होतं, ज्या की आपल्या सावित्रीबाई फुलेंच्या सहकारी होत्या आणि ज्या पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका होत्या, म्हणून त्यांचं डुडल गुगलने प्रसिद्ध केलं होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. IPLचे प्रायोजकत्व कोणत्या कंपनीला देण्यात आलं? प्रश्न काय? IPLचं प्रायोजकत्व कोणत्या कंपनीला देण्यात आलं? तर ते आहे टाटा समूहाला देण्यात आलेलं आहे. अगोदर FIVO या कंपनीकडे होतं, ते आता टाटा या कंपनीकडे देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 10 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? प्रश्न काय आहे? 10 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर उत्तर आहे जागतिक हिंदी दिवस असतो 10 जानेवारीला. नंतर पुढचा प्रश्न घेऊया. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन झाले, त्यांचा पहिला चित्रपट कोणता? प्रश्न काय? ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचं निधन झालंय आणि त्यांचा पहिला चित्रपट कोणता होता? तर त्यांचा पहिला चित्रपट होता लाखाची गोष्ट. कोणता होता? लाखाची गोष्ट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हे सर्व तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की वन लायनर प्रश्न जास्तीत जास्त असतात, महत्त्वाचे वन लायनरच असतात, जास्त डीपमध्ये जात नाहीत करंटला, आणि जर गेले तर ते एक अर्धा प्रश्न असतो, जास्तीत जास्त नसतात. जास्तीत जास्त प्रश्न वन लायनर असतात, त्यामुळे वन लायनर जास्त पाठ करा, हे तुमच्या फायद्याचे राहतात. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा कधीपासून सुरू होणार आहेत? प्रश्न काय? महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक स्पर्धा कधीपासून सुरू होणार आहेत? तर योग्य उत्तर आहे 1 मे 2022 पासून आपल्या महाराष्ट्रामध्ये मिनी ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होणार आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. नुकतीच दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? म्हणजे जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या कोणत्या क्रिकेटपटूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर तो आहे ख्रिस मॉरिस, त्यानं निवृत्तीची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया.
न्यूझीलंडच्या कोणत्या क्रिकेटपटूनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे? प्रश्न काय? न्यूझीलंडच्या कोणत्या क्रिकेटपटूनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर तो आहे रॉस टेलर. रॉस टेलरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या कंपनीने तिचा 35.8% हिस्सा सरकारला विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला? प्रश्न काय? कोणत्या कंपनीनं तिचा 35.8% हिस्सा सरकारला विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला? तर ती कंपनी आहे वोडाफोन आयडिया म्हणजेच VI. उत्तर काय? वोडाफोन आयडिया. पुढचा प्रश्न घेऊया. कोणता दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? प्रश्न काय? कोणता दिवस वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे? तर उत्तर आहे 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. जगातील पहिलाच डुकराचे हृदय प्रत्यारोपण केलेला व्यक्ती म्हणजे काय? तर त्या व्यक्तीला डुकराचं हृदय बसवले असा व्यक्ती कोण? जो की पहिलाच आहे जगातला. तर त्याचं नाव आहे डेव्हिड बेनेट. याला डुकराचं हृदय बसवण्यात आलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणती संस्था भारताच्या वारसा स्थळांची माहिती हिंदी भाषेमध्ये त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणार आहे? प्रश्न काय? कोणती संस्था भारताच्या वारसा स्थळांची माहिती त्यांच्या संकेतस्थळावर हिंदीमध्ये प्रसिद्ध करेल किंवा करणार आहे? तर तिचं नाव आहे युनेस्को. युनेस्कोने सांगितलेलं आहे की ते आपल्या भारताच्या वारसा स्थळांची माहिती हिंदीमध्ये प्रकाशित करतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे किंवा कोणते देश आहेत? प्रश्न काय? हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे या वर्षीचा 2022चा त्यानुसार पहिल्या क्रमांकावर कोणते देश आहेत? तर त्या हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार यावर्षी 2 देश आहेत. ते म्हणजे जपान आणि सिंगापूर हे संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावरती आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये शेवटच्या क्रमांकावर कोण आहे? जो की 2022चा इंडेक्स आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान हा हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022मध्ये शेवटच्या क्रमांकावरती आहे. पुढचा प्रश्न आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2022 नुसार 83व्या क्रमांकावर कोणता देश आहे किंवा कोणते देश आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे भारत आणि साओ टॉम प्रिन्सिप हे जे 2 देश आहेत म्हणजे भारत आणि साओ टॉम प्रिन्सिप हे दोघं जण 83व्या क्रमांकावर संयुक्तपणे आहेत. म्हणजे पहिल्या क्रमांकावर जपान सिंगापूर हे दोघं संयुक्तपणे, त्यानंतर शेवटी अफगाणिस्तान आहे आणि 83व्या क्रमांकावर भारत आणि साओ टॉम प्रिन्सिप हे संयुक्तपणे 83व्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने कोणती समिती स्थापन केली? पहिली समिती आपण विचारली होती ती होती केंद्र सरकारने स्थापन केली आणि आता जी विचारली ती सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेली आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीचं नाव आहे इंदू मल्होत्रा समिती. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. पुढचा प्रश्न घेऊया. चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला आहे? प्रश्न काय? चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 8.3% एवढा विकास दर चालू आर्थिक वर्षात भारताचा राहील असा अंदाज जागतिक बँकेने वर्तवलेला आहे. किती टक्के? 8.3%. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण? म्हणजेच इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे एस सोमनाथ यांची निवड करण्यात आली आहे इस्रोच्या नवीन अध्यक्षपदी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज युनेस्कोने वर्तवला आहे? प्रश्न काय? 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहण्याचा अंदाज युनेस्कोने वर्तवला आहे? तर योग्य उत्तर आहे 9.2% एवढा विकास दर युनेस्कोच्या अंदाजानुसार भारताचा राहणार आहे 2021-22 या चालू आर्थिक वर्षामध्ये. पुढचा प्रश्न घेऊया. 79व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये कोणाला बेस्ट ॲक्टर इन ड्रामा हा पुरस्कार मिळाला आहे? म्हणजेच काय? तर सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार कोणाला मिळाला जो की 79व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये? तर त्याचं योग्य उत्तर आहे विल स्मिथ. याला 79व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. अंडर 19 मुलीच्या एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान म्हणजे पहिल्या क्रमांकावर येणारी पहिली भारतीय कोण आहे? प्रश्न काय आहे? अंडर 19 मुलीच्या एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी पहिली भारतीय कोण? तर याचं उत्तर आहे तन्सीम मीर. ही अंडर 19 मुलीच्या एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आलेली आहे. कोणती आहे? तन्सीम मीर जी की भारताची आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिलं बिटकॉईन म्हणजे ETF एक्सचेंज ट्रेडेड फंड कोण सुरू करणार आहे? कोणतं आहे ते? बिटकॉईन ETF आहे. भारतातील पहिलं बिटकॉईन ETF कोण सुरू करणार आहे किंवा कोणती कंपनी सुरू करणार आहे? तर याचं योग्य उत्तर काय आहे? टुरुस्क्लिंग ब्लॉकचेन नावाची कंपनी आहे किंवा हे जे काय आहे टुरुस्क्लिंग ब्लॉकचेन हे ते
कंपनी ही सुरू करणार आहे. भारतातलं पहिलं बिटकॉइन ETF हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिलं सॅनिटरी नॅपकिन फ्री व्हिलेज कोणतं बनलेलं आहे? प्रश्न काय? भारतातील पहिलं सॅनिटरी नॅपकिन फ्री व्हिलेज कोणतं आहे? तर ते आहे कुंभलांगी, जे की केरळमधलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कुंभलांगी हे भारतातलं पहिलं सॅनिटरी नॅपकिन फ्री व्हिलेज बनलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. फोर्ब्सच्या यादीनुसार सर्वाधिक मानधन मिळवणारी खेळाडू कोण बनली? प्रश्न काय? फोर्ब्सच्या नुसार सर्वाधिक मानधन मिळवणारी खेळाडू कोण बनली? तर याचं उत्तर आहे नाओमी ओसाका, जी की जपानची खेळाडू आहे. ती फोर्ब्सच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे मानधन घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पाहू. गुजरातमधील केवाडिया रेल्वे स्टेशनचं नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? प्रश्न काय? गुजरातमधील केवाडिया रेल्वे स्टेशनचं नाव बदलून नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर काय आहे? एकतानगर रेल्वे स्टेशन असं त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे. कोणत्या रेल्वे स्टेशनचं? तर केवडिया रेल्वे स्टेशनचं नाव एकतानगर रेल्वे स्टेशन ठेवण्यात आलेलं आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. अमेरिकन चलनावर पहिल्यांदाच कोणत्या कृष्णवर्णीय महिलेचा फोटो छापण्यात आला? प्रश्न काय आहे? अमेरिकन चलनावर पहिल्यांदाच कोणत्या कृष्णवर्णीय महिलेचा फोटो छापण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे माया अँजेल्यू या नावाच्या महिलेचा फोटो अमेरिकन चलनावरती छापण्यात आलेला आहे, माया अँजेल्यूचा. याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. ग्लोबल रिस्क रिपोर्ट कोणी प्रसिद्ध केला आहे? प्रश्न काय? ग्लोबल रिस्क रिपोर्ट कोणी प्रसिद्ध केला आहे? तर याचं उत्तर आहे जागतिक आर्थिक मंचानं हा ग्लोबल रिस्क रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रेल्वे प्रवाशांचे हरवलेले सामान शोधून देण्यास मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने कोणतं अभियान सुरू केलं आहे? प्रश्न काय? रेल्वे प्रवाशांचं हरवलेलं सामान शोधून देण्यास भारतीय रेल्वेनं कोणतं अभियान सुरू केलेलं आहे? तर याचं उत्तर आहे मिशन अमानत नावाचं अभियान रेल्वेनं सुरू केलेलं आहे, जे की प्रवाशांचं हरवलेलं सामान शोधून देण्यात मदत करते. पुढचा प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं म्हणजेच IMFचं नवीन मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची निवड झालेली आहे? प्रश्न काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नवीन मुख्य अर्थशास्त्रज्ञ म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर उत्तर आहे पियरे ओलिव्हिएर गौरिन्चस यांची निवड IMFचे नवीन अर्थशास्त्रज्ञ म्हणून करण्यात आली आहे, जे की मुख्य अर्थशास्त्रज्ञ आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. पहिली जल मेट्रो कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे? प्रश्न काय? पहिली जल मेट्रो कोणत्या शहरात सुरू होणार आहे? तर उत्तर आहे कोचीनमध्ये भारतातील पहिली जल मेट्रो सुरू होणार आहे. कोचीन केरळमध्ये आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. प्रसिद्ध मांडू महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला? प्रश्न काय? प्रसिद्ध मांडू महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे मध्य प्रदेशमध्ये मांडू महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. 15 जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? प्रश्न काय? 15 जानेवारीला कोणता दिवस साजरा करण्यात येतो? तर याचं योग्य उत्तर आहे राष्ट्रीय सेना दिवस हा 15 जानेवारीला साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न घेऊया. भारतातील पहिलं वेटलिफ्टिंग उच्च कार्यक्षमता संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्न काय? भारतातील पहिले वेटलिफ्टिंग उच्च कार्यक्षमता संचालक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे अविनाश पांडू यांची निवड करण्यात आली आहे. कशासाठी? भारतातील पहिले वेटलिफ्टिंग उच्च कार्यक्षमता संचालक. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला? प्रश्न काय? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार कोणाला मिळाला किंवा देण्यात आला? तर तो हर्षाली मल्होत्राला देण्यात आला आहे, जिने की बजरंगी भाईजानमध्ये बालकेची भूमिका केलेली होती. कोण? हर्षाली मल्होत्रा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिलं हेली हब कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? प्रश्न काय? भारतातील पहिलं हेली हब कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे? तर उत्तर आहे गुरुग्राम, जे की हरियाणा राज्यामध्ये आहे. या ठिकाणी भारतातलं पहिलं हेली हब स्थापन होणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. इंडोमिटेबल अ वर्किंग वुमन्स नोट्स ऑन लाईफ वर्क अँड लिडरशिप हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? प्रश्न काय? इंडोमिटेबल अ वर्किंग वुमन्स नोट्स ऑन लाईफ वर्क अँड लिडरशिप हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? तर उत्तर आहे अरुंधती भट्टाचार्य यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील सर्वात मोठं सुपरसोनिक लढाऊ विमान व्हाईट स्वान TU-160M हे कोणत्या देशाचं आहे? प्रश्न काय? जगातलं सगळ्यात मोठं सुपरसोनिक लढाऊ विमान ज्याचं नाव आहे व्हाईट स्वान TU-160M हे कोणत्या देशाचं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे रशिया या देशाचं ते विमान आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा पहिला देश कोणता? प्रश्न काय? भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा पहिला देश कोणता?
तर उत्तर आहे फिलिपिन्स हा पहिला देश आहे जो की भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करतोय. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. ऑक्सफोर्ड विद्यापीठातून प्रथमच DPhil मिळवणाऱ्या कोणत्या भारतीय व्यक्तीचं नाव बेलिओल कॉलेजच्या इमारतीला देण्यात आलं आहे? प्रश्न काय? ऑक्सफोर्ड विद्यापीठातून प्रथमच DPhil मिळवणाऱ्या कोणत्या भारतीय व्यक्तीचं नाव बेलिओल कॉलेजच्या इमारतीला देण्यात आलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर लक्ष्मण स्वरूप यांचं नाव त्या कॉलेजच्या इमारतीला दिलेलं आहे. त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पहिल्यांदा DPhil मिळवली होती, जे की पहिले विद्यार्थी होते DPhil मिळवणारे आणि ते भारतीय होते, म्हणून त्यांचं नाव त्या बेलिओल कॉलेजच्या इमारतीला देण्यात आलं आहे. त्यांचं नाव काय? डॉक्टर लक्ष्मण स्वरूप. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या देशानं रेल्वेमधून क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे? प्रश्न काय? कोणत्या देशानं रेल्वेमधून क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे? तर उत्तर आहे उत्तर कोरिया या देशानं रेल्वेमधून क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या देशानं पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षा धोरण घोषित केलं आहे? प्रश्न काय? कोणत्या देशानं पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षा धोरण घोषित केलेलं आहे? तर उत्तर आहे पाकिस्ताननं त्यांचं पहिल्यांदाच राष्ट्रीय सुरक्षा धोरण घोषित केलेलं आहे. कोणत्या देशाने? पाकिस्तानने. पुढचा प्रश्न घेऊया. इंडिया ओपन बॅडमिंटन 2022 पुरुष एकेरीचा विजेता कोण? प्रश्न काय? इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2022 यांचा पुरुष एकेरीचा विजेता कोण? तर उत्तर आहे भारताचा लक्ष्य सेन, ज्यानं इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा 2022 पुरुष दुहेरीचा विजेता कोण? किंवा पुरुष दुहेरीचे विजेते कोण? तर याचं उत्तर आहे सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी हे दोघंजण पुरुष दुहेरीचे विजेते आहेत. कोणत्या स्पर्धेचे? इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे यावर्षीच्या. आणि यांचे नावं काय? सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी. पुढचा प्रश्न पाहूया. वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार भारतातील वनाखालील क्षेत्र किती आहे? प्रश्न काय? वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार भारतातील वनाखालील क्षेत्र किती टक्के आहे? तर उत्तर आहे 21.71% एवढं क्षेत्र भारताचं वनाखालील आहे 2021च्या अहवालानुसार. पुढचा प्रश्न पाहूया. वन सर्वेक्षण अहवाल 2021 नुसार भारतातील सर्वात जास्त वनाखालील क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? प्रश्न काय? वन सर्वेक्षण अहवाल 2021 अनुसार भारतातील सगळ्यात जास्त वनाखालील क्षेत्र हे कोणत्या राज्यात आहे? तर ते आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. तोही वन सर्वेक्षण अहवाल 2021 वरच आहे की या अहवालानुसार टक्केवारीनुसार सगळ्यात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर आहे मिझोराम. म्हणजे क्षेत्रानुसार मध्य प्रदेशचा पहिला क्रमांक आणि टक्केवारीनुसार मिझोरामचा पहिला क्रमांक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहू. ॲशेस क्रिकेट कसोटी मालिका कोणत्या संघाने जिंकली आहे? ॲशेस क्रिकेट कसोटी मालिका ही कोणत्या संघाने जिंकली आहे? तर उत्तर आहे ऑस्ट्रेलियाने ती मालिका जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. ऑलिम्पिक पदक विजेती लवलीना बोर्गोहेन हिला कोणत्या राज्यानं नुकतंच DYSP पदावर नियुक्ती दिली आहे? ऑलिम्पिक पदक विजेती लवलीना बोर्गोहेन हिला कोणत्या राज्यानं नुकतेच DYSP या पदावर नियुक्ती दिली आहे? तर तिला आसाम या राज्यानं DYSP या पदावर नियुक्ती दिलेली आहे. कोणाला? लवलीना बोर्गोहेन हिला. पुढचा प्रश्न घेऊया. 25व्या युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांनी कोणत्या ठिकाणी केलं आहे? प्रश्न काय? 25व्या युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांनी कोणत्या ठिकाणी केलेलं आहे? तर उत्तर आहे पॉंडिचेरी या ठिकाणी पंतप्रधानांनी 25व्या युवा महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. नुकतेच 8 प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास किती एअरबॅग असाव्यात असा नियम करण्यात आला आहे? नितीन गडकरी यांनी काय केलं आहे? नियम केला आहे जे की 8 प्रवासी वाहन जे आहेत, 8 प्रवासी वाहतूक करणारे वाहन, त्यांना एअरबॅग्स कंपल्सरी करण्यात आले आहेत. ते आहेत 6 एअरबॅग आता त्यांना कंपल्सरी आहेत, जे की 8 प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला 6 एअरबॅग कंपल्सरी केलेले आहेत. मग उत्तर आहे 6. पुढचा प्रश्न घेऊया. नुकतेच कोणत्या बँकेस ग्लोबल प्रायव्हेट बँकिंग पुरस्कारामध्ये भारतातील बेस्ट प्रायव्हेट बँक हा पुरस्कार मिळाला आहे? प्रश्न काय? नुकतंच कोणत्या बँकेला ग्लोबल प्रायव्हेट बँकिंग पुरस्कारामध्ये भारतातली बेस्ट प्रायव्हेट बँक पुरस्कार मिळाला? तर उत्तर आहे HDFC बँकेला हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 2023 मध्ये प्रथम विश्व कर्णबधीर T20 क्रिकेट चॅम्पियनशिप ही स्पर्धा कोठे होणार आहे? प्रश्न काय? 2023 मध्ये पहिली विश्व कर्णबधीर T20 क्रिकेट चॅम्पियनशिप ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर ती भारतातील केरळ या ठिकाणी होणार आहे. पुढं केरळला. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं आहे, ते कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित होते असा प्रश्न आहे. कोणाचं निधन झालं? पंडित बिरजू महाराज यांचं. आणि त्यांचा नृत्य प्रकार कोणता होता? तर उत्तर आहे कथ्थक हा त्यांचा नृत्य प्रकार होता. पुढचा प्रश्न घेऊया. अदानी ग्रुपने कोणत्या देशाच्या सर्वात मोठ्या
पॉस्को या स्टील कंपनीसोबत करार केला आहे? प्रश्न काय? अदानी ग्रुपने कोणत्या देशाच्या सर्वात मोठ्या पॉस्को या स्टील कंपनीसोबत करार केला आहे? तर उत्तर आहे दक्षिण कोरियाच्या पॉस्को या स्टील कंपनीसोबत अदानी ग्रुपने करार केलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं आहे? तर उत्तर आहे 16 जानेवारी हा पहिला राष्ट्रीय स्टार्टअप दिवस घोषित केलेला आहे. हे प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत कारण की पहिल्यांदाच एक दिवस साजरा केला जातोय आणि आठवडा होता राष्ट्रीय स्टार्टअप आठवडा 10 ते 16 जानेवारी आणि हा 16 जानेवारीला नंतर राष्ट्रीय स्टार्टअप दिवस घोषित केला आहे. तर हा महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेच्या दृष्टीने विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न घेऊया. एका दिवसामध्ये सर्वाधिक 92.6 कोटीहून अधिक UPI ट्रान्झॅक्शनचा विक्रम करणारी पहिली बँक कोणती बनलेली आहे? प्रश्न काय? एका दिवसात सर्वाधिक 92.6 कोटीहून अधिक UPI ट्रान्झॅक्शनचा विक्रम करणारी पहिली बँक कोणती बनली आहे? तर उत्तर आहे पेटीएम पेमेंट बँक ही पहिली बँक बनली आहे जिने की 92.6 कोटीहून अधिक UPI ट्रान्झॅक्शन फक्त एका दिवसामध्ये केलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. लोसांग म्हणजेच नामसूंग हा महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? कोणता महोत्सव? लोसांग महोत्सव हा कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर उत्तर आहे सिक्कीममध्ये हा महोत्सव साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न घेऊया. पूर्वोत्तर राज्यांच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स मिशन कोणी सुरू केलेलं आहे? प्रश्न काय? पूर्वोत्तर राज्यांच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स हे मिशन कोणी सुरू केलेलं आहे? कोणतं मिशन? नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स मिशन. तर ते सुरू केलेलं आहे मीनाक्षी लेखी यांनी. पुढचा प्रश्न घेऊया. उंटासाठी जगातील पहिलं हॉटेल कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलं आहे? प्रश्न काय? उंटांसाठी जगातील पहिलं हॉटेल कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे सौदी अरेबियामध्ये असं हॉटेल सुरू केलं आहे जे की उंटासाठीचं आहे, जगातलं पहिलं हॉटेल आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? प्रश्न काय? तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश हे राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे. कोणत्या पुरस्कारामध्ये? तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये. पुढचा प्रश्न घेऊया. तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत वर्गवारीतील पहिल्या 3 ग्रामपंचायती कोणत्या असा आपला प्रश्न विचारलेला आहे. तर त्या 3 ग्रामपंचायती आहेत. पहिली ग्रामपंचायत आहे तखतगड जी की गुजरात राज्यातली आहे. दुसरी आहे कनकपूर तीही गुजरात राज्यातली आहे. पण तिसरी आपल्यासाठी महत्त्वाची ती म्हणजे सुरडी जी की सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील. ही तिसरी ग्रामपंचायत आपल्यासाठी महत्त्वाची आहे, पण त्यामुळे आपलं पहिले 3 लक्षात ठेवायचे आहेत, तखतगड, कनकपूर आणि सुरडी. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती असा प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे? तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नागरी स्थानिक स्वराज्य संस्था कोणती? तर उत्तर आहे वापी ही पहिली आहे, दुसरी आहे गुजरात आणि तिसरी आहे दापोली महाराष्ट्र. यामुळे आपल्याला ह्या तिन्ही लक्षात ठेवायच्या कारण की तिसरी ही आपली महाराष्ट्रातली आहे जी की दापोली आहे. त्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मीडिया पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्न काय? तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मीडिया पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे मिशन पाणी जे की नेटवर्क 18चा आहे, त्याला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. कोणता? सर्वोत्कृष्ट मीडिया पुरस्कार. आणि याच्या अगोदरचा जो प्रश्न आहे त्यामध्ये आकडेवारी चुकलेली आहे. पहिला दुसरा जो दिलेला आहे ते योग्य आहे, फक्त अंक मागपुढी झालेले आहेत. म्हणजे पहिल्या क्रमांकावर वापी आहे, दुसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे आणि तिसऱ्या क्रमांकावर दापोली आहे असं लक्षात घ्यायचं आहे. ते 1-2 जे टाकण्यात आले ते चुकलेले आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. देशातील पहिली उच्च कार्यक्षमता बॅडमिंटन अकादमी कोठे स्थापन करण्यात आली? प्रश्न काय? देशातील पहिली उच्च कार्यक्षमता बॅडमिंटन अकादमी कोठे स्थापन करण्यात आली? तर योग्य उत्तर आहे लखनौ या ठिकाणी देशातील पहिली उच्च कार्यक्षमता बॅडमिंटन अकादमी स्थापन करण्यात आलेली आहे. कुठे? लखनौ. लखनौ कुठे आहे? उत्तर प्रदेशामध्ये आहे. पुढचा प्रश्न घेऊया. सलग दुसऱ्यांदा फिफाचा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कार कोणाला मिळाला? प्रश्न काय? सलग दुसऱ्यांदा फिफाचा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कार कोणाला मिळाला? तर उत्तर आहे रॉबर्ट लेवांडोव्स्की जो की बायरन म्युनिक या देशाचा आहे. त्याला हा फिफाचा वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू पुरस्कार मिळाला. कोणाला? रॉबर्ट लेवांडोव्स्कीला. पुढचा प्रश्न पाहू. फिफाचा वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटू पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर तो मिळालेला आहे अलेक्सिया पुतेलास जी की स्पेन आणि बार्सिलोना या देशांकडून खेळते. तिला फिफाचा वर्षातील सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळालेला आहे अलेक्सिया पुतेलासला. पुढचा प्रश्न घेऊया.
विशेष फिफा पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्न काय? विशेष फिफा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे ख्रिस्तियानो रोनाल्डोला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर पोर्तुगालचा खेळाडू आहे. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांमध्ये सर्वात जास्त स्टार्टअप पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाले आहेत? प्रश्न काय? राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारांमध्ये सर्वात जास्त स्टार्टअप पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाले आहेत? तर उत्तर आहे कर्नाटक या राज्याला सर्वात जास्त स्टार्टअप पुरस्कार मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न आहे. विंझो या इंटरॅक्टिव्ह मनोरंजन कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? प्रश्न काय? विंझो या इंटरॅक्टिव्ह मनोरंजन कंपनीचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे कॅरी मिनाटी हा यूट्यूबर तिचा ब्रँड अँबॅसेडर बनलेला आहे. आणि त्याचं ओरिजिनल नाव आहे अजय नागर आणि टोपण नाव आहे कॅरी मिनाटी. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न काय? भारतीय लष्कराचे नवीन उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे मनोज पांडे यांची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळवणारे भारतातील पहिलंच शहर कोणतं? प्रश्न काय? फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळवणारं भारतातील पहिलंच शहर कोणतं? तर योग्य उत्तर आहे हैदराबाद. हैदराबाद हे शहर जे आहे या ठिकाणी भारतातल्या पहिल्या फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित होणार आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. नुकतेच कोणत्या देशाच्या कृत्रिम सूर्यानं 17 मिनिटांमध्ये सूर्यापेक्षा 5 पट अधिक उष्णता दिली आहे? प्रश्न काय? नुकतंच कोणत्या देशाच्या कृत्रिम सूर्यानं 17 मिनिटात सूर्यापेक्षा 5 पट अधिक उष्णता दिली? तर ते सूर्य आहे तो सूर्य चीनचा आहे. चीनने ही किमया केलेली आहे. उत्तर कोणतं आहे मग? चीन. पुढचा प्रश्न पाहूया. ICCने नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुष T20 संघाचा कर्णधार कोण आहे? ICCने क्रमवारी जाहीर केले त्यामध्ये संघाचे कर्णधार जाहीर केले आहेत. तर त्यामध्ये पुरुष T20 संघाचा कर्णधार म्हणून पाकिस्तानच्या बाबर आझमची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. जगातील पहिली 100% स्वायत्त नेव्हिगेशन सिस्टम असणाऱ्या जहाजाची चाचणी कोणत्या देशात घेण्यात आलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे जपान. जपानमध्ये ही 100% स्वायत्त नेव्हिगेशन सिस्टम असणाऱ्या जहाजाची चाचणी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या टेनिस खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे? तर नुकतीच सानिया मिर्झा या भारतीय टेनिस खेळाडूने निवृत्तीची घोषणा केलेली आहे. ICCने नुकत्याच जाहीर केलेल्या महिला T20 संघामध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश आहे? प्रश्न काय आहे? ICCने नुकत्याच जाहीर केलेल्या महिला T20 संघात भारताच्या कोणत्या खेळाडूचा समावेश आहे? तर यामध्ये समावेश आहे भारताच्या स्मृती मंधाना या खेळाडूचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहू. ICCने नुकत्याच जाहीर केलेल्या महिला T20 संघाची कर्णधार कोण आहे? प्रश्न काय? ICCने नुकत्याच जाहीर केलेल्या महिला T20 संघाची कर्णधार कोण आहे? तर योग्य उत्तर आहे नॅट स्कीवर ही ICCच्या महिला T20 संघाची कर्णधार आहे. जगातील पहिली व्हॉट्सअप API समर्थित डिलिव्हरी सेवा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे? प्रश्न आहे जगातील पहिली व्हॉट्सअप API समर्थित डिलिव्हरी सेवा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? तर उत्तर आहे केरळ या राज्यामध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न आहे जगातील पहिली व्हॉट्सअप API डिलिव्हरी सेवा कोणत्या कंपनीने सुरू केली? तर याचं उत्तर आहे एर्नेडो याने या कंपनीने ही सुरू केलेली आहे. एर्नाडो कंपनीने व्हॉट्सअप आधारित डिलिव्हरी सेवा सुरू केलेली आहे जी की केरळमध्येही सुरू झालेली आहे. पुढचा प्रश्न आहे जागतिक आर्थिक मंच 2022च्या शिखर संमेलनात भारताकडून कोण ऑनलाईन उपस्थित राहिलं? तर भारताकडून नरेंद्र मोदी हे उपस्थित राहिले होते. पुढचा प्रश्न आहे जागतिक आर्थिक मंच 2022च्या शिखर संमेलनात भारताकडून कोण उपस्थित राहिलं? तर भारताकडून नरेंद्र मोदी उपस्थित राहिले होते. प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. 9व्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धा कोठे सुरू आहेत? प्रश्न काय? 9व्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धा कोठे सुरू आहेत? कोणत्या स्पर्धा? आईस हॉकी स्पर्धा. तर त्या हिमाचल प्रदेशामध्ये झालेल्या आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. इनइक्वॅलिटी किल्स रिपोर्ट 2021 कोणी प्रसिद्ध केला आहे? प्रश्न काय? इनइक्वॅलिटी किल्स रिपोर्ट 2021 कोणी प्रसिद्ध केला आहे? तर योग्य उत्तर आहे ऑक्सफेम इंडिया या संघटनेकडून या संस्थेकडून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. इनइक्वॅलिटी किल्स रिपोर्ट 2021 नुसार भारतातील किती टक्के लोकांचं उत्पन्न घटलेलं आहे? प्रश्न काय? इनइक्वॅलिटी किल्स रिपोर्ट 2021 नुसार भारतातील किती टक्के लोकांचं उत्पन्न घटलेलं आहे? तर योग्य उत्तर आहे 84% लोकांचं उत्पन्न काय झालेलं आहे? घटलेलं आहे.
इनइक्वॅलिटी किल्स रिपोर्ट 2021 नुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या 102 वरून किती झाली आहे? प्रश्न काय आहे? इनइक्वॅलिटी किल्स रिपोर्ट 2021 नुसार भारतातील अब्जाधीशांची संख्या 102 वरून आता किती झालेली आहे? तर ती झालेली आहे 142. उत्तर काय आहे मग? 142. पुढचा प्रश्न पाहू. अपिरियल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल म्हणजेच AEPCचे नवीन चेअरमन म्हणून कोणी कार्यभार सांभाळला आहे? कोणत्या संस्थेचा? तर अपिरियल एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलचा. तर उत्तर आहे नरेंद्र कुमार गोयंका. पुढचा प्रश्न घेऊया. नुकतेच ज्वालामुखीचा उद्रेक झालेलं टोंगा बेट कोणत्या महासागरामध्ये आहे? प्रश्न काय? नुकतंच ज्वालामुखीचा उद्रेक झालेलं टोंगा बेट हे कोणत्या महासागरामध्ये आहे? तर उत्तर आहे ते प्रशांत महासागरामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय महिला हॉकी टीमची कर्णधार कोण आहे? प्रश्न काय? भारतीय महिला हॉकी टीमची कर्णधार कोण आहे? तर उत्तर आहे सविता पुनिया. पुढचा प्रश्न घेऊया. जगातील पहिलं उत्सर्जनमुक्त कंटेनर जहाज कोणत्या देशामध्ये तयार करण्यात आलं? प्रश्न काय? जगातलं पहिलं उत्सर्जनमुक्त कंटेनर जहाज कोणत्या देशात तयार करण्यात आलं? तर उत्तर आहे नॉर्वे या देशामध्ये हे पहिलं जहाज तयार करण्यात आलेलं आहे जे की उत्सर्जनमुक्त आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या विद्यापीठानं देशातील पहिलाच हिंदू धर्म विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला? प्रश्न काय? कोणत्या विद्यापीठानं देशातील पहिलाच हिंदू धर्म विषयाचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला? तर उत्तर आहे बनारस हिंदू विद्यापीठानं हा अभ्यासक्रम सुरू केला आहे जो की देशातला पहिलाच आहे. पुढचा प्रश्न आहे. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ICC कसोटी संघाचा कर्णधार कोण? प्रश्न काय? ICCच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर तो आहे केन विल्यमसन जो की न्यूझीलंडचा खेळाडू आहे. आणि T20चा कोण कर्णधार आहे? तर पाकिस्तानचा बाबर आझम. पुढचा प्रश्न घेऊया. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कितव्या जयंतीनिमित्त इंडिया गेट दिल्ली या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे? प्रश्न काय? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कितव्या जयंतीनिमित्त इंडिया गेट दिल्ली या ठिकाणी त्यांचा पुतळा उभारण्यात आला आहे? तर उत्तर आहे 125व्या जयंतीनिमित्त हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. नवीन संसदेच्या इमारतीवर राजमुद्रा उभारण्यासाठी महाराष्ट्राच्या कोणत्या शिल्पकाराची निवड झाली आहे? हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे म्हणून आपण हा घेतलेला आहे. तर ते आहेत सुनील देवरे जे की महाराष्ट्राचे आहेत. त्यांची नवीन संसदेच्या बांधकामासाठी राजमुद्रा उभारण्यासाठी निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारताचे 2022-23 वर्षासाठी निर्यातीचं लक्ष्य किती ठेवण्यात आलं आहे? प्रश्न काय? भारताचं 2022-23 या वर्षासाठी निर्यातीचं लक्ष्य किती ठेवण्यात आलं आहे? तर योग्य उत्तर आहे $500 अब्ज एवढं निर्यातीचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड 2022 हा अहवाल कोणत्या संस्थेनं जाहीर केला? प्रश्न काय? वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक ट्रेंड 2022 हा अहवाल कोणत्या संस्थेनं जाहीर केला? तर उत्तर आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजेच जागतिक मजूर संघटना. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या संस्थेनं 49 स्टारलिंक इंटरनेट उपग्रह लॉन्च केला आहे किंवा 49 स्टारलिंक इंटरनेट सॅटेलाइट लॉन्च केलेला आहे? तर उत्तर आहे SpaceX या खाजगी अंतराळ संस्था आहे यांनी हा उपग्रह लॉन्च केलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. सध्या चर्चेमध्ये असलेला इन्फिनिटी पूल कोणत्या देशामध्ये आहे? प्रश्न काय? सध्या चर्चेत असलेला इन्फिनिटी पूल हा कोणत्या देशामध्ये आहे? तर योग्य उत्तर आहे सौदी अरेबियामध्ये हा इन्फिनिटी पूल आहे. पुढचा प्रश्न घेऊया. दक्षिण आफ्रिकेने नुकताच पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा पहिलाच उपग्रह प्रक्षेपित केला आहे. त्याचं नाव काय आहे? तर त्याचं नाव आहे MDA सॅट. कोणाचा आहे तो? दक्षिण आफ्रिकेचा पहिलाच त्यांनी स्वदेशी तयार केलेला उपग्रह आहे आणि त्याचं नाव आहे MDA सॅट. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे. एअर इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण? प्रश्न काय? एअर इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष कोण? तर ते आहेत विक्रमदेव दत्ता. आणि एअर इंडिया लिमिटेड आता काय केले आहे? गव्हर्नमेंटनं खाजगी केलेली आहे म्हणजेच टाटा समूहाला विकलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. AFC महिला फुटबॉल आशियाई कप स्पर्धा 2022 कोणत्या देशामध्ये होणार आहेत? प्रश्न काय? AFC महिला फुटबॉल आशिया कप या स्पर्धा 2022च्या कोणत्या देशात होणार आहेत? तर त्या आपल्या भारतामध्ये होणार आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ट्रेंड मॉनिटर रिपोर्ट 2021 कोणी प्रसिद्ध केला आहे? प्रश्न काय? ग्लोबल इन्व्हेस्टमेंट ट्रेंड मॉनिटर रिपोर्ट 2021 कोणी प्रसिद्ध केलेला आहे? तर उत्तर आहे अंगटाड या संस्थेने तो प्रसिद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. युरोपियन युनियन संसदेची तिसरी महिला आणि तरुण अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला? प्रश्न काय? युरोपियन युनियन संसदेची तिसरी महिला आणि तरुण अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला?
तर योग्य उत्तर आहे रॉबर्टा मेटासोलो यांना हा मान मिळालेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कोणत्या संसदेचा? युरोपियन युनियन संसदेचा. त्या तिसऱ्या महिला अध्यक्ष झाल्या आणि सर्वात तरुण आहेत, तर त्यांचं नाव आहे रॉबर्टा मेटासोला. पुढचा प्रश्न घेऊया. इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा नवीन बॉलिंग कोच किंवा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर त्यांचं नाव आहे भरत अरुण यांची ती निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. बोस द अनटोल्ड स्टोरी ऑफ अन इनकन्व्हिनियंट नॅशनलिस्ट या पुस्तकाचे लेखक कोण? कोणतं पुस्तक आहे? बोस द अनटोल्ड स्टोरी ऑफ अन इनकन्व्हिनियंट नॅशनलिस्ट या पुस्तकाचे लेखक, तर ते आहे चंद्रचूर घोष. कोणते आहे? चंद्रचूर घोष. पुढचा प्रश्न घेऊया. प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून कोणती धून हद्दपार करण्यात आली असून आता सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही धून वाजवण्यात येणार आहे? प्रश्न काय आहे? प्रजासत्ताक दिनाच्या सांगता समारंभातून कोणती धून हद्दपार करण्यात आली असून आता सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा ही धून वाजवण्यात येणार आहे? तर ती धून होती अबाईड विथ मी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कोणती धून? अबाईड विथ मी. पुढचा प्रश्न आहे. मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स या संकेतस्थळाच्या ग्लोबल रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? प्रश्न काय? मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्स या संकेतस्थळाच्या ग्लोबल रेटिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर ते आपले भारताचे नरेंद्र मोदी आहेत, जे की आपले पंतप्रधान आहेत. आता पुढचा प्रश्न पाहूया. मिस वॉशिंग्टन ऑफ इंडिया कोण बनली आहे? प्रश्न काय? मिस वॉशिंग्टन ऑफ इंडिया कोण बनलेली आहे? तर ती आहे आपल्या महाराष्ट्राची आदिती पतंगे. पुढचा प्रश्न घेऊया. इस्रोने भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेच्या विकास इंजिनची चाचणी कोणत्या ठिकाणी घेतली आहे? प्रश्न काय आहे? इस्रोने भारताच्या पहिल्या अंतराळ मोहिमेच्या विकास इंजिनची चाचणी कोणत्या ठिकाणी घेतली आहे? तर योग्य उत्तर आहे महेंद्रगिरी, तामिळनाडू या ठिकाणी या विकास इंजिनची चाचणी घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. भारताचा सर्वात मोठा ध्वज कोणत्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला? प्रश्न काय? भारताचा सर्वात मोठा ध्वज कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला? तर याचं योग्य उत्तर आहे जैसलमेर, जे की राजस्थानमध्ये आहे, त्या ठिकाणी हा ध्वज प्रसिद्ध करण्यात आला. पुढचा प्रश्न घेऊया. पासेक्स या युद्ध सरावामध्ये कोणत्या देशादरम्यान पासेक्स हा युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो? तर उत्तर आहे भारत आणि रशिया या देशादरम्यान आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या देशामध्ये ड्युअल मोड व्हेइकल सेवा सुरू करण्यात आली आहे? प्रश्न काय आहे? कोणत्या देशात ड्युअल मोड व्हेइकल सेवा सुरू करण्यात आली आहे? तर उत्तर आहे जपान या देशामध्ये ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये खेळणारा भारताचा पहिला खेळाडू कोण? तर याचं योग्य उत्तर आहे उन्मुक्त चंद हा ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅशमध्ये खेळणारा पहिला खेळाडू आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चाइल्ड प्रोडिजी पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्न काय? चाइल्ड प्रोडिजी पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर उत्तर आहे निशंक उपाध्याय याला हा पुरस्कार देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिले ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग अँड कॉमिक्स म्हणजेच AVGC सेंटर सुरू करणारं पहिलं राज्य, तर ते राज्य आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे. जगातील पहिला अंतराळ आधारित स्पेस स्टुडिओ कोणती संस्था 2024 पर्यंत सुरू करणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे स्पेस एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस. कोणता स्टुडिओ? तर अंतराळ आधारित स्पेस स्टुडिओ, जिथं चित्रपट काय केले जातील? चित्रित केले जातील. आणि तो कधीपर्यंत सुरू होईल? 2024 पर्यंत. पुढचा प्रश्न आहे. भारतातील पहिलं डिजिटल रेरा कोर्ट कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गुरुग्राम, जे की हरियाणामधील आहे. तिथं पहिलं डिजिटल रेरा कोर्ट सुरू करण्यात येणार आहे आणि इथंच पहिलं सर्वाधिक उंचीवरलं हेलिपॅड देखील सुरू करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? प्रश्न काय? पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर उत्तर आहे आयेशा मलिक ह्या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न आहे. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा 2022 महिला एकेरीची विजेती कोण? तर ती विजेती आहे भारताची PV सिंधू. पुढचा प्रश्न आहे. सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? प्रश्न काय आहे? सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धा मिश्र दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावलं आहे? तर योग्य उत्तर आहे ईशान भटनागर आणि तनिषा कॅस्ट्रो यांनी हे विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. ICC महिला प्लेयर ऑफ द इयर 2021 म्हणून कोणाची निवड झाली आहे? प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ICC महिला प्लेयर ऑफ द इयर 2021 म्हणून आपल्या भारताच्या स्मृती मंधाना हिची निवड झालेली आहे, जी की आपल्या महाराष्ट्रातील आहे. पुढचा प्रश्न आहे.
भारतातील पहिलं डिजिटल जस्टिस क्लॉक कोणत्या उच्च न्यायालयामध्ये सुरू करण्यात आलं आहे? प्रश्न काय? भारतातलं पहिलं डिजिटल जस्टिस क्लॉक कोणत्या उच्च न्यायालयात सुरू करण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे गुजरात उच्च न्यायालयामध्ये ते सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कोणत्या देशाला आधुनिक हलके लढाऊ हेलिकॉप्टर जे की ALH Mk3 असं त्याचं नाव आहे ते निर्यात करणार आहे? तर ते मॉरिशस या देशाला निर्यात केले जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने कोणता शब्द 2021 साठी चिल्ड्रन वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केला आहे? प्रश्न काय? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं 2021चा चिल्ड्रन वर्ड ऑफ इयर कोणता घोषित केला आहे? तर तो आहे ॲनेक्सिटी. आपल्याला लक्षात ठेवायचे कोणता? ॲनेक्सिटी. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेशन सर्द हवा कोणी सुरू केलं आहे? प्रश्न काय? ऑपरेशन सर्द हवा हे कोणी सुरू केलेलं आहे? तर उत्तर आहे BSFने ते सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, आयरो 3 क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं आहे? प्रश्न काय? आयरो 3 हे क्षेपणास्त्र कोणत्या देशाचं आहे? तर ते आहे इस्रायलचं. इस्रायल देशाचं आयरो 3 क्षेपणास्त्र आहे. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल पुरस्कारांबाबत बरोबर पर्याय आपल्याला ओळखायचे. तर हे सर्व पर्याय बरोबर आहेत जे की आपण वाचून दाखवूया. यंदा 29 बालकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून ते पुरस्कार वितरित केले आणि एकूण 29 पुरस्कार प्राप्त बालकांपैकी 14 बालिकांचा समावेश आहे. म्हणून उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल पुरस्काराबद्दल योग्य पर्याय ओळखायचा. तर हे सर्व पर्याय योग्य आहेत जे आपण वाचणार आहोत. केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाकडून ते दिले जातात. यावर्षी 2020-21 आणि 21-22 या 2 वर्षासाठी हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्रातील 3 बालकांचा या पुरस्कारामध्ये गौरव करण्यात आलेला आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि एक चौथे आहे ते त्याला 2020-21 साठीचा पुरस्कार दिला. अशी एकूण 4 बालकं महाराष्ट्रातील आहेत. मात्र 2021-22 साठी जर आपण विचारात घेतलं तर 3 बालकांना यावर्षी पुरस्कार देण्यात आलेला आहे. म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्व योग्य. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट CDRI ने ओमिक्रॉनच्या RT-PCR टेस्टसाठी कोणती किट बनवली आहे? तर ती किट आहे ओम नावाची किट ओमिक्रॉनच्या RT-PCR साठी बनवण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, एलिस पेरीनंतर 2018 आणि 2021 असा 2दा ICCचा सर्वोत्तम महिला खेळाडू पुरस्कार जिंकणारी दुसरी खेळाडू कोण बनली आहे? तर ती दुसरी खेळाडू आहे स्मृती मंदाना, जिने 2दा ICCचा सर्वोत्तम महिला खेळाडू पुरस्कार मिळवलेला आहे. एकदा 2018ला आणि दुसऱ्यांदा यावर्षी 2021चा मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया, पहिला आसामचा सर्वोच्च नागरी सन्मान आसाम वैभव कोणाला जाहीर झालेला आहे? आसाम सरकारने नुकताच पहिला आसाम वैभव पुरस्कार जाहीर केला आहे. तो भारताच्या रतन टाटा यांना घोषित केला आहे. कोणता पुरस्कार? आसाम वैभव. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वाधिक 3 पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले आहे? प्रश्न काय? नोएडा आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वाधिक 3 पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाले आहेत? तर ते मिळाले आहेत जय भीम या चित्रपटाला. ते कोणत्या कोणत्या कॅटेगरीसाठी? तर बेस्ट मूव्हीसाठी, बेस्ट ॲक्टरसाठी आणि बेस्ट ॲक्ट्रेससाठी मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न घेऊया, यंदाचा कार्नेगी नॉन फिक्शन साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला? प्रश्न काय? यावर्षीचा कार्नेगी नॉन फिक्शन साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर तो हनीफ अब्दुल रकीब याला देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया, यंदाचा कार्नेगी फिक्शन साहित्य पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर हा देण्यात आला आहे टॉम लिन याला. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया, केंद्र सरकारने नुकतेच किती सेवा पदक पुरस्कार जाहीर केले आहेत? प्रश्न काय? केंद्र सरकारने नुकतेच किती सेवा पदक पुरस्कार जाहीर केले आहेत? तर उत्तर आहे 939 एवढे सेवा पदक पुरस्कार जाहीर केलेले आहेत. पुढचा प्रश्न घेऊया, यंदा किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले? प्रश्न काय? यंदा किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले? तर उत्तर आहे 128 एवढे पद्म पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आले आहेत. पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारनं नुकतंच पद्म पुरस्कार जाहीर केले, त्याबाबत योग्य विधान ओळखायचं आहे. तर पहिलं विधान आहे एकूण 128 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दुसरं विधान आहे यामध्ये 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री आहेत. आणि तिसरं विधान आहे एकूण 34 महिलांचा समावेश यामध्ये आहे. तर हे सर्व विधाने बरोबर आहेत. हे उत्तर याचं आहे की हे सगळे विधान काय आहेत? बरोबर आहेत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्या अगोदर आपण पद्मविभूषणबद्दल माहिती घेऊया. तर पद्मविभूषणमध्ये लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांना सिव्हिल सर्व्हिससाठी देण्यात आला. राधेश्याम खेमका यांना लिटरेचर अँड एज्युकेशन या क्षेत्रात देण्यात आला. कल्याण सिंग यांना पब्लिक अफेअर्समध्ये आणि प्रभा अत्रे ज्या की महाराष्ट्राच्या आहेत, एकमेव महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत ज्यांना पद्मविभूषण मिळाला यावर्षी, ते आहेत प्रभा अत्रे. त्यांना आर्ट या क्षेत्रामध्ये देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
केंद्र सरकारने नुकतेच पद्म पुरस्कार जाहीर केले, त्याबाबत योग्य विधान ओळखायचं. पहिलं विधान आहे 13 व्यक्तींना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. दुसरं आहे महाराष्ट्रातील 10 व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर झाले. आणि तिसरं आहे महाराष्ट्राला 1 पद्मविभूषण, 2 पद्मभूषण आणि 7 पद्मश्री जाहीर झाले आहेत. तर हे सर्व विधानं योग्य आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार 2022चे विजेते आणि त्यांचं क्षेत्र याबाबत आपल्याला बरोबर जोडी ओळखायची आहे. तर ह्या सर्व जोड्या योग्य आहेत. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण मिळालेलं आहे, चंद्रशेखर यांना पद्मभूषण मिळालेलं आहे आणि सायरस पुनावाला यांना पद्मभूषणच मिळालेलं आहे. म्हणून सर्व विधाने योग्य आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. ह्यातही आपल्याला बरोबर पर्याय ओळखायचा आहे. लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण मिळालं, बरोबर आहे. प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण मिळालं, हे पण बरोबर आहे. आणि कल्याण सिंग यांना देखील पद्मविभूषण मिळालेलं आहे, हे पण बरोबर आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सर्व बरोबर आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. 203 क्रमांक आहे प्रश्नाचा. भारतीय सशस्त्र दलांना 84 सिंगल शॉट अँटी आर्मर शस्त्रे कोणत्या देशाच्या साब या कंपनीकडून खरेदी केली जाणार आहेत? प्रश्न काय? भारतीय सशस्त्र दलांना 84 सिंगल शॉट अँटी आर्मर शस्त्र कोणत्या देशाच्या साब या कंपनीकडून खरेदी केली जाणार आहे? तर ते स्वीडन या देशाची ती कंपनी आहे. त्यांच्याकडून हे आपल्याला 84 सिंगल शॉट अँटी आर्मर शस्त्र खरेदी करायचे आहेत, जे की सैन्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकाचा जिल्हा कोणता? भारताचा पहिला डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स अमित शहांनी प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये पहिला क्रमांकाचा जिल्हा कोणता? तर तो आहे जम्मू. कारण की हा गव्हर्नन्स इंडेक्स जो आहे डिस्ट्रिक्ट गुड गव्हर्नन्स इंडेक्स तो जम्मू काश्मीरसाठी प्रसिद्ध केला होता 20 जिल्ह्यांसाठी. पुढचा प्रश्न घेऊया. ऑस्करसाठी भारताच्या कोणत्या चित्रपटांना नामांकन मिळालं आहे? प्रश्न काय? ऑस्कर चित्रपट पुरस्कार जे आहेत त्यांच्यासाठी भारताच्या कोणत्या 2 चित्रपटांना नामांकन मिळालेलं आहे? तर ते आहेत, एक पहिला म्हणजे जय भीम आणि दुसरा आहे मरक्कर. या 2 चित्रपटांना नामांकन मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021-22 या वर्षामध्ये भारताचा विकास दर किती राहील असा अंदाज वर्तवला आहे? प्रश्न काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताचा 2021-22चा विकास दर किती राहील असा अंदाज वर्तवला आहे. तर योग्य उत्तर आहे उत्तर आहे 9%. 9% एवढा विकास दर राहणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? प्रश्न काय? ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताच्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे? तर योग्य उत्तर आहे कुझनगल या चित्रपटाला हा ढाकाच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या बँकेने प्लॅटिना फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरू केली आहे? प्रश्न काय? कोणत्या बँकेने प्लॅटिना फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरू केली आहे? तर उत्तर आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने ही योजना सुरू केली आहे. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या संघाने 9वी महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022 जिंकलेली आहे? कोणती स्पर्धा? राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022, जी की 9वी होती, महिलांची स्पर्धा आहे ती. तर ती जिंकलेली लडाखच्या महिला संघाने. पुढचा प्रश्न घेऊया. कोणाला वॉशिंग्टन DC साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल 2021चा इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन हा पुरस्कार मिळालेला आहे? आपल्याला लक्षात काय ठेवायचं? तर इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन पुरस्कार कोणाला मिळाला? तर तो मिळाला सुष्मिता सेन यांना. एवढं मोठं वाक्य आपल्याला लक्षात ठेवायचं नाही, फक्त इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ वर्किंग वुमन पुरस्कार तर तो सुष्मिता सेन यांना मिळाला. पुढचा प्रश्न पाहूया. कोणती यूट्यूबर भारताची पहिली UNDP यूथ क्लायमेट चॅम्पियन बनली? प्रश्न काय? कोणती यूट्यूबर भारताची पहिली UNDP यूथ क्लायमेट चॅम्पियन बनली? तर उत्तर आहे प्राजक्ता कोळी. ही भारताची पहिली UNDP यूथ क्लायमेट चॅम्पियन बनलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. नुकत्याच कोणत्या देशानं 70,000 AK-203 असल्ट रायफल भारताला दिलेल्या आहेत? प्रश्न काय? नुकत्याच कोणत्या देशानं भारताला 70,000 इतक्या AK-203 रायफल्स दिलेले आहेत? तर तो आहे रशिया. रशियाकडून आपण त्या खरेदी केलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे. रशिया, चीन आणि इराण यांच्यामध्ये कोणता संयुक्त नौदल सराव आयोजित करण्यात येतो? कोणता सराव आहे? तर संयुक्त नौदल सराव आहे. कोणत्या कोणत्या देशामध्ये? रशिया, चीन आणि इराण. तर तो आहे चिरू नावाचा नौदल सराव आहे आणि त्याचं चिरू 2Q22 असं त्याचं नाव आहे. चिरूमध्ये पहिलं CH आहे चायना, I आहे इराणचं आणि RU आहे रशियाचं. पुढचा प्रश्न पाहूया. पश्चिम नौदल कमांडने नुकताच कोणता संयुक्त सागरी सराव आयोजित केला होता? भारताच्या पश्चिम नौदल कमांडने कोणता संयुक्त सागरी सराव आयोजित केला होता असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे पश्चिम लेहर नावाचा सराव त्यांनी आयोजित केला होता. XPL
2022 असं त्याचं नाव आहे, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहू. करप्शन परसेप्शन इंडेक्स 2021 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? प्रश्न काय? करप्शन परसेप्शन इंडेक्स 2021 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे? तर मग भारताचा क्रमांक आहे 85वा. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. कोणत्या इंडेक्समध्ये? करप्शन परसेप्शन इंडेक्समध्ये. कोणत्या सालाच्या? 2021च्या. पुढचा प्रश्न पाहूया. ब्रँड फायनान्स 2022 ग्लोबल 500 च्या अहवालानुसार कोणत्या कंपनीने दुसऱ्यांदा सर्वात मौल्यवान ब्रँड म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ॲपल. ही कंपनी ब्रँड फायनान्स 2022च्या ग्लोबल 500 या यादीमध्ये पहिल्या क्रमांकावरती आहे, जी की दुसऱ्यांदा पहिल्या क्रमांकावरती आलेली आहे. कोणती कंपनी? ॲपल. पुढचा प्रश्न पाहूया. फुलरटन इंडियाने MSMEला डिजिटल लोन देण्याचा विस्तार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे? तर ह्याचं उत्तर आहे Paytm सोबत त्यांनी भागीदारी केलेली आहे. कशासाठी? सूक्ष्म व लघु उद्योगांना डिजिटल लोन देण्याच्या कामासाठी त्यांनी ते करार केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. यावर्षी किती परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत? प्रश्न काय? यावर्षी किती परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत? तर उत्तर आहे 10 परदेशी व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे. एअर इंडिया या कंपनीची मालकी कोणाकडे देण्यात आली आहे? तर ती टाटा समूहाकडे देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचे कोणत्या बँकेमध्ये विलिनीकरण झालं आहे? तर योग्य उत्तर आहे युनिटी स्मॉल फायनान्स बँकेमध्ये पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेचं विलिनीकरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. IPL मध्ये नव्याने सामील झालेला लखनौ संघ त्याचं नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे? तर लखनौ संघाचं नवीन नाव आहे लखनौ सुपर जायंट्स, जो की IPL मध्ये यावर्षी सामील झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या राज्यानं भारतातील पहिला राज्यस्तरीय पक्षी ॲटलास तयार केला आहे? तर भारतातील पहिला राज्यस्तरीय पक्षी ॲटलास हा केरळ या राज्याने तयार केलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या बँकेनं फिटनेस वॉच डेबिट कार्ड लॉन्च केलेलं आहे? कोणतं डेबिट कार्ड? फिटनेस वॉच डेबिट कार्ड. तर ते सिटी युनियन बँकेनं लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न बघू. यावर्षी सर्वाधिक पोलीस शौर्य पदके कोणत्या पोलिसांना मिळाले? प्रश्न काय? यावर्षी सर्वाधिक पोलीस शौर्य पदके कोणत्या पोलिसांना मिळाले? तर योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर पोलिसांना यावर्षी सर्वाधिक पोलीस शौर्य पदके मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न घेऊया. कोणत्या व्याघ्र संरक्षण प्रकल्पाला TX2 पुरस्कार देण्यात आलेला आहे? कोणता पुरस्कार आहे? TX2 पुरस्कार. कोणत्या व्याघ्र संरक्षण प्रकल्पाला मिळाला मग? तर तो मिळाला सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प, तामिळनाडूचा हा व्याघ्र प्रकल्प आहे, त्याला तो मिळालेला आहे. कोणता पुरस्कार? TX2 पुरस्कार. पुढचा प्रश्न घेऊया. कोणी व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मद्वारे पहिल्या भारत मध्य आशिया शिखर परिषदेचं आयोजन केलं? तर ते आपल्या भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. HPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर HPCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुष्पकुमार जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न घेऊया. अ लिटल बुक ऑफ इंडिया सेलिब्रेटिंग 75 इयर्स ऑफ इंडिपेंडन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर त्याचे लेखक आहेत रस्किन बॉन्ड. कोणत्या पुस्तकाचे? अ लिटल बुक ऑफ इंडियाचे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. द $10 मिलियन ड्रीम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रश्न काय? द $10 मिलियन ड्रीम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे सुभाष गर्ग. हे त्या पुस्तकाचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न आहे. डिजिटल संसद ॲप कोणी लॉन्च केलेलं आहे? काय प्रश्न आहे की कोणी डिजिटल संसदेचं अधिकृत ॲप आहे ते लॉन्च कोणी केलेलं आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर ते लॉन्च केलेलं आहे ओम बिर्ला यांनी, जे की आपल्या लोकसभेचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. कोणती कंपनी भारती एअरटेलमध्ये $1 बिलियन इतकी गुंतवणूक करणार आहे? कोणती कंपनी भारती एअरटेलमध्ये $1 बिलियन गुंतवणूक करणार आहे? तर उत्तर आहे गुगल. ही कंपनी भारती एअरटेलमध्ये $1 बिलियन एवढी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. पुढचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षामध्ये भारताचा आर्थिक विकास दर किती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे? प्रश्न काय? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर किती राहील असा अंदाज वर्तवला आहे? तर योग्य उत्तर आहे 9% एवढा तो राहील असा अंदाज आहे. पुढचा प्रश्न आहे. 25 जानेवारीला 12वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला गेला. या दिनाची थीम कोणती होती असा प्रश्न आहे. तर त्या राष्ट्रीय मतदार दिनाची थीम होती मेकिंग इलेक्शन्स इन्क्लुझिव्ह, ॲक्सेसिबल अँड पार्टिसिपेटिव्ह. काय होती? मेकिंग इलेक्शन इन्क्लुझिव्ह, ॲक्सेसिबल अँड पार्टिसिपेटिव्ह. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. कोणत्या दिनाची? तर राष्ट्रीय मतदार दिनाची थीम आहे. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या कॅनल लॉकचे अनावरण करण्यात आलं? प्रश्न काय? कोणत्या देशात जगातील सर्वात मोठ्या कॅनल लॉकचं अनावरण करण्यात आलं?
तर याचं योग्य उत्तर आहे नेदरलँड्स. आणि हा कॅनल लॉक काय असतो हे बघायचं असेल तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये ते आपण विस्तारानं सांगितलेलं आहे. ते पण तुम्ही बघत चला, त्यामुळे तुमच्या संकल्पना क्लिअर राहतील आणि प्रश्न चुकणार नाही. आता आपण पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या ठिकाणी भारतातील सर्वात मोठं इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजेच ही EV चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आलं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गुरगाव या ठिकाणी हे सुरू करण्यात आलं आहे. गुरगावला खूप काही सुरू झालेलं आहे, जसं की हे EV इलेक्ट्रिक आहे, हेलिपॅड आहे, त्यानंतर अजून एक आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहेत काय आहे तर. आणि आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? प्रश्न काय, यावर्षीची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ॲश्ली बार्टी हिने ती स्पर्धा जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आशियाई बुद्धिबळ स्पर्धांसाठी कोणाची भारतीय संघाचा प्रेरक म्हणून निवड झाली आहे? प्रश्न काय, आशियाई बुद्धिबळ स्पर्धांसाठी कोणाची भारतीय संघाचा प्रेरक म्हणजेच मेंटर म्हणून निवड झाली आहे? तर तो आहे भारताचा विश्वनाथन आनंद. पुढचा प्रश्न आहे, कोणी यंदाचा पद्मभूषण पुरस्कार नाकारलेला आहे? म्हणजे यावर्षीचा पद्मभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता पण त्यांनी तो नाकारला आहे. तर ते आहेत पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य. पुढचा प्रश्न आहे, हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या नावाने सांस्कृतिक फाउंडेशनचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर योग्य उत्तर आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे की आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, जगामध्ये सर्वात जास्त काकडी आणि खीरा निर्यात करणारा देश कोणता? प्रश्न काय, जगात सर्वात जास्त काकडी आणि खीरा निर्यात करणारा देश कोणता? तर उत्तर आहे भारत. भारत हा देश जगामध्ये सर्वात जास्त काकडी आणि खीरा काय करतो, निर्यात करत असतो. त्यामध्ये भारताचा पहिला क्रमांक आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, नुकतंच सर्वाधिक 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम कोणत्या टेनिसपटूने केला आहे? प्रश्न काय, नुकतंच सर्वाधिक 21 ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम कोणत्या टेनिसपटूने केलेला आहे? तर तो आहे राफेल नदाल. राफेल नदालने हा विक्रम केलेला आहे. जगामध्ये सर्वाधिक 21 ग्रँड स्लॅम त्याच्या नावावरती आहेत. पुढचा प्रश्न आहे, महिलांच्या हॉकी आशिया कप स्पर्धा 2022 मध्ये भारताने कोणत्या देशाच्या संघाला हरवून ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे? तर आपण चीनच्या संघाला हरवून महिलांच्या आशिया हॉकी स्पर्धामध्ये ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे. उत्तर काय, मग चीनला आपण हरवलेलं आहे आणि आपण ब्रॉन्झ पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, महिलांच्या 5 लाख छोट्या उद्योगांना चालना देण्यासाठी FICCI बरोबर कोणी करार केला आहे? प्रश्न काय, महिलांच्या 5 लाख उद्योगांना चालना देण्यासाठी FICCI बरोबर कोणी करार केला? तर तो फेसबुकची सहकंपनी मेटा यांनी तो केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फेअरलेस गव्हर्नन्स या पुस्तकाच्या लेखिका कोण? प्रश्न काय, फेअरलेस गव्हर्नन्स या पुस्तकाच्या लेखिका कोण? तर उत्तर आहे किरण बेदी यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. इकॉनॉमिक सर्वे 2021-22 नुसार चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी GDP वाढीचा दर किती टक्के राहील असा अंदाज आहे? प्रश्न काय, इकॉनॉमिक सर्वे 2021-22 नुसार चालू आर्थिक वर्ष जे आहे आपलं 21-22चं यासाठी GDPचा दर किती राहणार आहे? तर तो 9.2% एवढा राहील असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणून उत्तर काय, 9.2%. पुढचा प्रश्न पाहू. नुकतेच इक्बाल सिंग किंगरा यांचं निधन झालंय, त्यांना कोणत्या साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता? प्रश्न काय, नुकतंच इक्बाल सिंग किंगरा यांचं निधन झालंय, त्यांना कोणत्या साली पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता? तर योग्य उत्तर आहे 2022 साली त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता आणि त्यांचं निधन झालेलं आहे. म्हणजे पद्म पुरस्कारांच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी तो पुरस्कार नाकारलेला आहे पद्म पुरस्कार, आणि इक्बाल सिंग यांचं निधन झालेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पाहूया. जगातील पहिली हायड्रोजनवर चालणारी फ्लाइंग बोट कोठे तयार करण्यात आली आणि लॉन्च केली जाणार आहे? म्हणजे पहिली हायड्रोजनवर चालणारी फ्लाइंग बोट तयार करणं सुरू आहे आणि ती तिथं लॉन्च केली जाणार आहे. तर ते आहे दुबईमध्ये. दुबई हे त्याचं उत्तर आहे. याचबरोबर आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. म्हणजे जानेवारी महिना पूर्णतः आपण आता कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने आपले सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे ठरणारे आहेत. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण भेटूया आता आपल्या डेली व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.